आपल्या एका झाडाला कमीत कमी 50 जरी फळं लागत असेल मित्रांनो, तरी आपल्याला उत्पन्न किती होऊ शकेल याचा अंदाज तुम्हाला म्हणणं नाही. जर एका एकरामध्ये झाडाला 20 जरी घाटू लागत असेल समजा, तरी आपल्या एका एकरामध्ये 15 क्विंटल कापूस होतो. हे मला अमृत पॅटर्न टेक्नॉलॉजीमधून कळलं. कारण मी अमृत पॅटर्न टेक्नॉलॉजीला थोडं जुडून आहो मित्रांनो. आणि कापसाला कसं आहे माहिती आहे का, खायला काय लागतं, कसं लागतं, काय नाही लागत आणि नंतर लागतं, याच्याबद्दल थोडी स्टडी केली मी. तर तुम्हाला ते समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. असं नाही की मी 2 वर्षापासून शेती करतो पाहून तुम्हाला अति होऊन शहाणं होऊन सांगत आहो. माझा अनुभव 2 वर्षाचा अनुभव आणि थोडा गुगलवर केलेला अभ्यास मी त्याबद्दल तुम्हाला मी थोडी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, कापसामध्ये कसं असते माहिती आहे का, गळफांदी आणि फळफांदी हे 2 असतात. तर तुम्हाला मी गळफांदी काढलेली स्टार्टिंगला दाखवणार आहे की मी कापसामध्ये ऑलरेडी काय केलं. तर तुम्ही बघू शकता हे फांदी लहानपणी ज्यावेळेस आपला 1 महिन्याचा कापूस असतो त्यावेळेस गळफांदी आपल्याला ओळखायला येते. तर इथली मी ऑलरेडीच कैचीनं ही कट केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या कापसामध्ये झाडाला सरासरी किती घाडू लागलं. तर बघा, एका फांदीला कमीत कमी 1 2 3 4 झाडं परिपक्व झालेले आहेत. तर सरासरी एका झाडाला बघा तुम्ही, आपण मोजू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 आणि 29 प्लस याच्यापेक्षा जास्त अजून लागणार आहे त्याला. सरासरी तुम्ही एका झाडाला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 सरासरी तुम्ही लास्टपर्यंत एका झाडाला कमीत कमी 10 जरी फळफांद्या धरल्या समजा, आणि एका फांदीला जास्तीत जास्त जाऊ द्या 5च पाते धरा किंवा घाटर धरा, तरी एका झाडाला जर समजा 50, तर बघा एक या दिशेने जाते आणि एक दिशेने जाते. तर ते करते काय माहिती आहे का मित्रांनो, ते सूर्याला इकून येताना झाकून घेते आणि इकून येताना सुद्धा झाकून घेते. एक फांदी आतमध्ये घुसते. ते करते काय माहिती आहे का, आपण ज्यावेळेस कापसाला युरिया टाकतो किंवा दाणेदार 20-0 टाकतो, तर ते काय करते माहिती आहे का, शेंड्याला 100% जाण्याऐवजी या फळफांद्याला 100% जाण्याऐवजी ते 2 जे फळफांद्या आहेत ना आपल्या गळफांद्या, ते 70% नेत्र त्याचे खाऊन टाकतात. म्हणजे या फांदीला फक्त ते 35% किंवा 30% वरपर्यंत पोहोचू देतात. तर ते हे खाऊन टाकतात. मग आपण या शेंड्याला डायरेक्ट इथपर्यंत 100% नत्र किंवा याचा पौष्टिक आहार शेंड्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर डायरेक्ट कट करून टाकायचं मित्रांनो. तर बघा मित्रांनो, कापसाची हाईट आणि या कापसामध्ये की मी अशी जास्त काय फवारणी केली नाही. एवढ्या कापसामध्ये माझा 1.5 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो. तर फक्त 3,500ची फवारणी यावर मी केलेली आहे. फक्त प्लसमध्ये मी एक एक्स्ट्रा फवारणी